राहुल शेट आज ना खूप टेन्शनमध्ये दिसतात वाटतं. आज काहीतरी ना रील काढायचा प्लॅन दिसतोय काय नाही यांचा आज. चला तर मग त्यांच्या संग जाऊन बघूयात कुठं जायचं आहे आता ते. पण राहुल शेट चाललेत मला गाडीवरती घेऊन. अरे बापरे, ह्या पार्किंगमध्ये तर लईच मोठ्या गाड्या दिसतात. आता आपल्याला नेमकी घेऊन कुठं चाललेत हेच माहीत नाही आहे. चाललं तर खरी. राहुल शेट गाडी लावायला लागले पण राहुल शेटला हेच कळा ना गाडी स्टँडवर आहे का स्टँड गाडीवरती हेच कळा ना. आता काय करू राहिले त्यांचं त्यांनाच माहिती. अरे हे तर राजू शेट दिसतात. ते पण काहीतरी सापडी देत राव वाटतंय आम्हाला तर. आता राहुल शेट काहीतरी म्हणत होतं त्यांना. अरे तिथं काहीतरी बोर्डवर लिहिलेलं होतं तिथं 25 ते 30 फूट पंचर काढताना लांब उभे राहावे नाही. पण ते काहीतरी सापडत होते राजू शेट त्या टायमाला. नंतर 2 बोटं करून दाखवत होते मला. राहुल शेट पण त्यांना सापडू लागू राहिलेत आता काहीतरी. काय सापडत होते त्यांचं त्यांनाच माहिती. काहीतरी सापडलंय राहुल शेटला. अरे पक्कड आणली त्यांना तर काहीची लागत होती. पक्कड सापडली पण आम्ही तिथून निघालो मग आता बाहेर येतोय. तर आता कुठं घेऊन चाललेत माहीत नाही पण चाललंय मी राहुल शेट. अरे नंतर अनिकेत शेटला भेटलं तर अनिकेत शेट तर चांगलेच भांगबिंग पाडत होते तिथं. परत राजू शेट पण आले. ते चांगली कॉमेडी करत होते. शूटिंगची रिहर्सल करत होते. राहुल शेट तोपर्यंत व्हिडिओ काढत होते. अनिकेत शेट चांगलीच मजा मस्करी चालली होती त्यांची. राहुल शेटचं आणि राजू शेटचं काहीतरी डिस्कशन चाललं होतं शूटिंग बाबतीत. त्याच्यात काय आता चांगलं लोकेशन सापडत होते. लोकेशन काय सापडा ना त्यांना. आता काहीतरी विचार चालला जातो त्यांचा. ते कुठेच तरी वाट बघत होते जायची. आता आमची झाली शूटिंगची ना तयारी झाली होती. आता कोण काय करणार कोणता रोल कोण घेणार याचं सगळं डिस्कशन चाललं होतं. आणि त्याच्यात घरी इकडं काढायचं का तिकडं काढायचं चाललं होतं डिस्कशन. आता एका जागेवरती कन्फर्म झालं आहे. आता बघूयात आपण जाऊन. आता शूटिंगच्या याच्यावरती जाणार आहेत आपण आणि शूटिंग वगैरे घेणार आहे. तर आता आलोत आपण शूटिंगवरती. तिथं राजू शेट आणि राहुल शेट चांगलंच बघतायत कशा प्रकारे लोकेशन घ्यायचं आहे कशा नाही. तर चांगली तिथं हशी मजाक पण चालली होती. पण अनिकेत शेट चांगले समजावून सांगत होते की कोणाला काय करायचं आहे काय नाही. म्हणून तिथं शूटिंग घेण्यासाठी थांबलो. मग काय व्हिडिओ चालू झाला आणि तेवढ्यात राजू शेट म्हटले भाऊ आले तिथं आता नंतर व्हिडिओ काढू. ते लाजले भाऊ आता. त्यांनी चला आपल्या इथून निघून नंतरून काढू व्हिडिओ. मग काय भाऊ इकडं तिकडं लागलं भाऊ डोकायला भाऊ. आता कसं तरी जागा बघू राहिलं भाऊ. चला भाऊ निघाला भाऊ राजू शेट आता. अरे राजू थांब नाही भाऊ राजूने काय ऐकलंच नाही भाऊ डायरेक्ट निघाल. तिथं तेवढ्याच गिऱ्हाईक आलं भाऊ. चाललो भाऊ यांचं इथं आता कवा काढायचं व्हिडिओ कवा नाही. मग काय आले इकडं बसले आता. आबा नेमकं चहा प्यायला आले होते तिथं. राजू आणला नाही भाऊ मी नाही काढू सोबत त्यांच्यासोबत. मग काय भाऊ आता राजू डोकून बघतो काय नको त्यांना. अहो डोकून बघतो काय राहुल पुन्हा. हा राहुल अजून काय तिथंच आहेत अजून. आता काय जाईना होते भरपूर वेळ झाला. आता चालले दुसऱ्या हॉटेलमध्ये व्हिडिओ काढायला. आता काय जाता टाईमपास इथं बघू राहिले भाऊ. कोणी ऐकू ओळखीचं आधी डोकून बघा भाऊ. बघितलं भाऊ कोण नाही भाऊ इथं. तेवढं तरी बरं झालं भाऊ. लय वाढू थांबला. आबा काही गेले नाही पण इकडं आलो म्हणून इकडं दुसरं काय आलो बस. काय काम त्याच्याकडे. आधी काढावं लागेल. वंजाची व्हिडिओ जॉर्डन ते लगेच काढावं लागेल. आधी काढावं लागेल माहिती का. काय म्हणते का तू आमनं बोलतो काय म्हणतो.
थांब ना चालू आहे ना चालू थोडी घ्यायचंय पोलीची इन्कम द्यावा लागेल बरोबर इकडे नाही बघायचं नाही तुझ्याकडे बघावं लागेल तुझं थोडस व्हिडिओच्या तोंडाकडे बघतोय तू माहिती का व्हिडिओ कसा आहे कॅमेराकडे बघून घ्यायचं नाही बाबा तसं व्हिडिओ लगेच तू नाही करतो तसं तू नाही करतो असा व्हिडिओ घ्यायचा आम्ही पैसे देतो आम्ही पैसे चालू कर ना तुझं काय असं लांब हात मोबाईल डायरेक्ट नाही येणार मी देतो नाही देतो मोठा व्हिडिओ आहे बस किती पैसे झाले ते शीट पुढे घाला किती पैसे झाले पैसे देऊन तुम्हाला जमाना ते व्हिडिओ बघतो पाठवलाय मी म्हणतोय बघायचं तर विषय आधी काढावं लागेल वंजाची व्हिडिओ वाटेल नाही तर ते लगेच काढावं लागेल आधी काढावं लागेल माहिती का व्हिडिओ तर काय झालं नाही बोलले राग आला सगळे गेले घरी आता त्याचे